नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 2.5 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी सुद्धा महादेव मुंडे यांची नेमकी हत्या कुणी केली, खरे हत्यारे कोण आहेत, हे अजूनही समोर आलेलं नाही. या प्रकरणामध्ये मागील अर्थात 6 महिन्यांपूर्वी एसआयटी स्थापन केलेली आहे आणि या एसआयटी स्थापन केल्याच्या नंतर त्याचबरोबर जे संशयित आरोपी होते त्या संशयित आरोपीची ब्रेन मॅपिंग असेल किंवा नार्को टेस्ट सुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचा अहवाल सुद्धा आलेला आहे, परंतु तो अहवाल अजूनही प्रसिद्ध केलेला नाही, पुढे आलेला नाही. तो अहवाल अजूनही गोपनीय ठेवण्यात आलेला आहे. याच प्रकरणावरती काल अर्थात ज्ञानेश्वरी मुंडे, ज्या की महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी एसआयटीचे जे प्रमुख आहेत पंकज कुमावत यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीच्या नंतर त्यांनी काही महत्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत आणि ते म्हणजे एसआयटी म्हणजे एसआयटी म्हणजे माकडाच्या हातात चॉकलेट, असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. आणि त्याचबरोबर अजूनही जो वाल्मिक कराड अजून जेलमध्ये आहे, त्या वाल्मिक कराडच्या बंगल्यामधून अजूनही सूत्र हलतायत, असा आरोप त्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे आहेत. ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर. ताई, तुम्ही काल पंकज कुमावत यांची भेट घेतलेली होती. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? तपास कुठपर्यंत आलाय? तपास म्हणजे ह्या केसमध्ये ज्या दिवसापासून मर्डर झाला त्या दिवसापासून फक्त पोलिसांचा फक्त तपास तपास तपासच हा शब्द आहे मला. अजून तर आरोपी अटक केले असा शब्द म्हणजे आरोपी निष्पन्न केले असा पण शब्द नाहीये मला पोलिसांकडून. तत्कालीन तर नव्हताच, पण एसआयटीनं पण मी जे एसआयटी शी चर्चा केली, माझी 3 तास एसआयटी शी चर्चा झाली. त्या चर्चेत बी हं, तपासच मला शेवटी असा शब्द आला. त्यावेळेस मी म्हणजे घरी आले, मी पंकज कुमार सरांना भेटून. त्यावेळेस एवढी हं. प्रेशर मध्ये आले, एवढे रागात, की अजून बी तपासच, एक तर 2.5 वर्ष झालं तरी यांचा तपासच होत नाही. यांना साधा एक महादेव मुंडे यांचा आरोपी सापडत नाही. एवढा 6 महिने तपास बी करून मग पोलीस म्हणजे ह्या यंत्रणेवर प्रश्नचिन्हच आहे ना, की 6 महिने होऊन सध्या म्हणजे खुनाचा तपास लागत नसेल तर. ताई, पोलिसांकडून तपास व्यवस्थित होत नाहीये म्हणून 6 महिन्यांपूर्वी एसआयटी गठीत केली. एसआयटी कडून सुद्धा व्यवस्थित तपास होत नाहीये असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे आता एसआयटी कडून तर उत्तर आलं गेलं, की ज्यावेळेस गोट्या गित्ते अटक होईल त्यावेळेस हे होणार, तपास पुढे जाणार. मग गोट्या गित्ते आता भूतळात आहे का पाताळात लपलाय का आहे का नाही हे कोणाला माहिती. मग हे तपास यंत्रणेला बघावं. म्हणजे 6 महिने अजून यांना गोट्या गित्ते सापडला गेला नाहीये. हं, हे म्हणजे गोट्या गित्ते फरारच झाला एसआयटी स्थापन झाली त्या दिवशीपासून. त्या दिवशीपासून आजपर्यंत ह्यांना गोट्या गित्ते म्हणजे सापडत नाही ना. अजून त्याच्यावरच येतं, की गोट्या गित्ते ज्यावेळेस सापडला जाईल त्यावेळेस थोडासा अजून तपास पुढे केला जाईल. पण आम्हाला वाटलं होतं या नार्कोमध्ये ह्याच्यामध्ये, कारण ब्रेन मॅपिंग मध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं आहे तेजस मोरेंच्या तोंडून. मग ब्रेन मॅपिंग हं, मध्ये 3 टेस्ट मध्ये तो पॉझिटिव्ह आलेला आहे, तेजस मोरे म्हणून. त्यांची नार्को होती, पण हं, नार्कोचा अहवाल आम्हाला पुढे सादर केला गेलेला नाहीये. मग आमचे जे म्हणजे आमचे जे पुरवणी जबाब झाले, त्यामध्ये मी जे हं, संशयित आरोपीचे नाव दिले होते त्यांना बी अटक करत नाहीत. त्यांना बी म्हणते ठोस पुरावा नाही आमच्याकडे, आम्ही अटक करू शकत नाहोत. त्यांना पीसीआर मध्ये घ्या, ते पण करत नाहीत. ते बी इनलिगली म्हणले आमच्याकडे पुरावा नाही. मग आम्ही करावं तर करावं काय? म्हणजे सामान्य कुटुंबानं एक मुख्यमंत्री साहेबांपास्तोर जाणं म्हणजे हे किती म्हणजे हे म्हणजे हे मुख्यमंत्री साहेबापास्तोर जाणं म्हणजे किती मुश्किल गोष्ट आहे. ती पण मी माझ्या संघर्षातून मनोजदादांच्या हातून मी ते पण सगळं म्हणजे मुख्यमंत्री साहेबापाशी जाऊन मी स्वतः पंकज कुमार सरांची नियुक्ती करून घेऊन त्या तपासामध्ये मला एवढा विश्वास वाटला होता, की माझे नवऱ्याचे आरोपी नक्की अटक होतील. पण कालच्या बोलण्याहून कालच्या म्हणजे त्यांच्या बोलचालीहून सगळ्या एसआयटी पथकावून मला असं वाटलं गेलं, की माझ्या नवऱ्याला न्याय मिळू शकत नाही. मग माझ्या मनात असं आलं, की हे माकडाच्या हातात दिल्यावानी चॉकलेट असा कार्यक्रम झाला आणि गरिबांना न्याय भेटत नाही. ह्या महाराष्ट्रात म्हणजे ही गृह खात्याची किती म्हणजे बदनामीची गोष्ट आहे, की आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हातून एसआयटी स्थापन होऊन जर ती यंत्रणा जर काम करत नसेल, तर आपण कुणावर विश्वास ठेवायचा? ताई, ज्यावेळी तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की जोपर्यंत गोट्या गित्ते सापडत नाहीत तोपर्यंत तपास पुढे जाणार नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सांगितलं? म्हणजे एसआयटीच्या प्रमुखांना काय बोलला तुम्ही? त्यांना आम्ही उत्तर काय देणार आता? गोट्या-गित्ते कधी सापडणार म्हणून आम्ही विचारलं त्यांना.
ते म्हणले आमचा हम्म. तपासच चालू आहे. तसं आता इथले पोलीस म्हणले तसंच. म्हणजे इतक्या दिवस मला एसआयटी वर असा संशय आला नव्हता, हम्म. की माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल असाच मी माझ्या ह्याच्यात होते, की माझ्या नवऱ्याला हे न्याय देऊनच राहणार म्हणून एसआयटी पथक. कारण इतकं म्हणजे एक एक स्टेप इतकी पारदर्शकपणे त्यांची चालू होती. एवढा तपास असा पारदर्शकपणे निष्पाती असा इतका म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू होता ना, अचानकच जर नार्कोचा अहवाल न दाखवता गोट्या-गीते ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस अहवाल म्हणतात, तर मग आपण बोलायचं काय त्यांना? काय नार्को टेस्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? कधीपर्यंत तो नार्को टेस्टचा अहवाल म्हणजे सार्वजनिक केला जाणार आहे? या बाबतीमध्ये काही चर्चा झाली का तुमची? नाही, मी आता म्हणजे दादांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी भेट घेऊन ते नार्कोचा अहवाल बाहेर काढायला सांगणार आहे. ओपनली सगळ्या महाराष्ट्राच्या समोर दाखवा, की नार्कोच्या अहवालमध्ये काय आहे म्हणून. म्हणजे नार्कोच्या अहवालमध्ये काय आहे ते सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आलंच पाहिजे. दुसरी एक महत्वाची हां. गोष्ट म्हणजे ताई, तुम्ही महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी विष सुद्धा प्राशन केलेलं होतं. खूप मोठा संघर्ष करून तुम्ही एसआयटी स्थापन करायला लावलेली आहे. परंतु 6 महिने झाले तरी सुद्धा एसआयटी पॉझिटिव्हली सकारात्मक पद्धतीने तपास करत नाही असा आरोप तुम्ही करताय. मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाखाली जी आहे ती एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. तर ताई मला सांगा, तपास नेमका कुठं अडतोय? पोलिसांवरती किंवा एसआयटी वरती कुणाचा दबाव आहे का, असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे दबाव एसआयटीवर तर वाटत नाही. पण हं. तपास जेवढे अधिकारी करतात, जेवढे हं. अधिकारींनी तपास केला या प्रकरणामध्ये, महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये, जेवढ्याने हं. म्हणजे तपास केला त्यांचा तपास फक्त अन् फक्त वाल्मिक कराड घरच्यांच्या घरगडीवर जाऊन थांबतो. तपासच तिथं म्हणजे तिथवर तपास गेला कोणाच्या बी हातानं, कोणत्या बी अधिकाऱ्याच्या हातानं जाऊ. तिथपर्यंत हं. तपास गेला, की तिथून पुढे सांगितलं जातंय, की तपास चालू आहे. हा शब्दच आहे. तिथपर्यंत गेलं, की आम्हाला सांगितलं जातं, की तपास चालू आहे, तपास चालू आहे. पण आता पुरवणी जबाब झालेला आहेत. आम्ही पण सांगितलं आहे पुरवणी जबाब आहे. त्यानुसार तुम्ही अटक करा. नाही, हं. ते म्हणले ठोस पुरावा. आता ठोस पुरावा आणायचा कुठून? आमच्यापाशी ठोस पुरावा असता तर आम्ही त्यांना कशाला नियुक्त करून घेतलं असतं स्वतःहून. म्हणजे तपास सुरू आहे, तुमचा आरोप असा आहे, तपास सुरू आहे. जोपर्यंत तपास वाल्मिक कराडच्या घरापर्यंत जाऊन थांबतो, त्यानंतर सगळा तपास थांबतो. तिथं असं तुमचं म्हणणं आहे. हां, माझं हेच म्हणणं आहे आणि म्हणजे एक म्हणजे ब्रेन मॅपिंगमध्ये वाल्मिक कराडचं नाव आलेलं आहे. पुन्हा हा हं. तपास थांबवला बंगल्याहून फोन करून वाल्मिक कराडनीच थांबवला आहे. आणि जेवढे तपास अधिकारी तपास करतात त्यांच्या घरगडी पस्तोरच येऊन पोहोचतात. जेवढे अधिकारी नाही 11 जे 12 ते अधिकारी झाले तेवढ्यांनी तपास वाल्मिक कराडच्या घरावरच थांबवला. मग असं का होतं? सगळं होतं ना तिथंच तपास जाऊन का त्यांचा तपास पुढे चालू राहतो? आरोपी तर हे अटक करत नाहीत, पण तपास तिथंच थांबतो त्यांचा. नंतर ह्या प्रकरणात काहीच होत नाही. जसं म्हणजे 21 ऑक्टोबर 2023 चा दिवस आणि आजचा दिवस, हा दिवस माझ्या हातात फक्त शून्य तपास आलेला आहे. माझ्या नशिबी फक्त शून्य, की माझ्या नवऱ्याला न्याय भेटत नाही असं आज मला आज मला वाटतं, की माझ्या नवऱ्याला न्याय भेटत नाही. पर्यंत तरी पण मी इतका प्रयत्न करेल, ज्या दिवशी ज्ञानेश्वरी मुंडे संपल, त्या दिवशीच हे तपास संपेल. हे पण एसआयटीने हे करून घ्यावं. तर तुम्ही म्हणताय, जेव्हा वाल्मिक कराडच्या घरापर्यंत हा तपास येतो आणि त्यानंतर काहीतरी दबाव येतो, त्यानंतर पोलिसांकडून असं सांगितलं जातं किंवा एसआयटी कडून तपास सुरू आहे. वाल्मिक कराड जर पाहिलं तर वर्षभरापासून तुरुंगात आहे. तरी सुद्धा वाल्मिक कराडच्या घरातून एवढी अडचण कोण निर्माण करतंय? पोलिसांवरती कोण दबाव आणते असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आताच्या एस-आय-टीवर नाही, पण गोट्या-गीतेला फरार करण्यात हा वाल्मिक कराडच्या घरच्या त्यांच्या मुलांचाच हात आहे. मग गोट्या-गीतेला पैसे कोण पुरवतं इतकं बाहेर राहण्यात? त्याला मोबाईल कोण पुरवतं? त्याची राहण्याची सोय कोण करतं? खाण्याची सोय कोण करतं? मग हे पोलीस अधीक्षकांचं काम आहे ना. ह्याच्यात नवनीत कावत सरांनी सध्या लक्ष दिलं पाहिजे खुद. कारण एवढी महाराष्ट्रात केस गेली आहे. हा एकटा एस-आय-टी तपासाचा हा भाग नाहीये. हा तपासाचा भाग एस-आय-टी पथकाचाच नाही. तर स्वतः नवनीत कावत सरांनी सध्या ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व होऊन हे करायला पाहिजे. तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही, वाल्मिक कराड जेलमध्ये असताना ही सगळी सूत्र कोण हलवते असं वाटतंय तुम्हाला? कारण तुम्ही आरोप केला होता, की बंगल्यातून फोन आला आणि तपास थांबला असा आरोप सुद्धा तुम्ही केला होता. हां, बंगल्यातून फोन आला आणि तपास थांबवला. त्यावेळेस म्हणजे तत्कालीन ज्यावेळेस पोलीस सानप सर होते, त्यावेळेस हं. धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे हं. परळीमध्ये.
म्हणजे सगळे स्थानिक इथं परळीला सगळ्याला माहिती बंगला म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा बंगला. आणि त्याच्यावर जगमित्र कार्यालय म्हणून एक कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये वाल्मी कराड सगळा म्हणजे असं परळीतलं पान सध्या हलत नव्हतं त्याच्याशिवाय. असं प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय अशी परळीत कोणतीच घटना घडत नव्हती. मग एवढा महादेव मुंडेचा इतका क्रूरपणे हत्या केलेली वाल्मी कराडला त्यावेळेस कशी समजली नाही आणि तपास थांबवायला कसं काय समजली, की हा आता तपास थांबवावाच लागतं या ठिकाणी. का तर दमदाट्यामध्ये त्यांच्या घरच्याचीच नंबर आलेली होती. त्याच्या मुलाचा नंबर दमदाट्यामध्ये आलेला होता. मग त्याला येऊन कळून चुकलं त्याला, की हा म्हणजे त्यांनी 1.5 महिना प्रयत्न केला वाल्मी कराडनी पण. असं नाही की त्यांनी प्रयत्न केला नाही. जोपर्यंत दमदाटा छाटला गेला नव्हता, तोपर्यंत आमचं सहकार्य सगळ्यांनी केलं. धनंजय मुंडे साहेबांनी बी केलं आणि वाल्मी कराड यांनी बी केलं. पण ज्यावेळेस दमदाटा छाटला गेला, त्यावेळेस मग ह्यांनी पळवाट काढली आणि तपास थांबवून म्हणजे दबाव आणून तपास थांबवला. तर आता वाल्मिक कराड तर जेलमध्ये आहे. वाल्मिक कराड अर्थात बाहेर सूत्र कोण हलवतंय, तुमच्यावरती कुणाचा दबाव येतो का, पोलिसांवरती कुणाचा दबाव आहे का? वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, त्याच्या घरून, त्याच्या बंगल्यातून, त्याच्या फॅमिली मधल्या कोणत्या व्यक्तीकडून असा दबाव काही येतोय असं वाटतं का? म्हणजे त्यांच्या आता वाल्मी कराडची 2 मुलं आहेत. त्या 2 हम्म. मुलावर माझा पूर्णपणे डाऊट आहे, की त्यांनीच गोट्या घेतलेला आणि ह्यांच्यापाशी अफाट अशी प्रॉपर्टी आहे. ह्यांना अशी पैशाची काही कमी नाहीये. माझ्या नवरा जेव्हा 12 गुंठे प्लॉटिंग घेत होता, ते ह्यांच्याच घरच्यांनी प्लॉटिंग पण घेतलेली आहे ती. म्हणजे ह्या वादच झाला 12 गुंठे जागेसाठी जे प्लॉट घेत होते शंकर पार्वती नगरमध्ये. त्या जागेसाठी ह्यांनी माझ्या नवऱ्याचा कट रचून खून केला. आणि ही प्रॉपर्टी त्यांचेच नातेवाईक घेतात आणि त्यांचेच संबंधित व्यक्ती घेतात. मग ह्याचा अर्थ काय? सगळे म्हणजे सूत्र जेवढं म्हणजे आता प्रॉपर्टी बाबत असो, दमदाट्याचे नंबर असो किंवा तपास थांबवण्याचा भाग असो किंवा कोणतीही गोष्ट असो, ही वाल्मिक कराडच्या घरापर्यंतच जाऊन थांबते. म्हणजे वाल्मिक कराडची जी 2 मुलं आहेत, त्यांचा पोलिसांवरती असा दबाव आहे असं तुम्हाला म्हणायचंय? पोलिसांवर, एसआयटीवर तर नाही, पण आता सध्याच्या घडीला गोट्या गीते गोट्या हा. गीते मग मेन म्हणजे ह्याच्यातला गोट्या गीते आहे आता. मग गोट्या गीतेला पळवण्यामध्ये ह्यांचाच हात असणार. ह्यांच्याशिवाय दुसरं कोण करणार? ह्यांचाच हात असणार. मग ह्यांची चौकशी, ह्या दोघांची बी चौकशी एसआयटी पथकानं केली पाहिजे. ह्यांचे नंबर घेतले पाहिजेत. ह्यांचा सीडीआर काढला पाहिजे. खरंच हे गोट्या गीतेला हे करत आहेत का? हे आमच्या मनातल्या शंका बी काढल्या पाहिजेत ना एसआयटीनं. आमचा जे संशय जातोय त्यांच्यावर, ते आमचा संशय बी म्हणजे एसआयटीनं असा बाहेर काढला पाहिजेत. ह्यांचे नंबर घेऊन ह्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. म्हणजे हे दोघंच सूत्र हलवतायत असा तुम्हाला संशय आहे? हा, हे दोघंच म्हणजे गोट्या गीतेला फरार करण्यात हे दोघांचाच हात आहे. आणि तपास तपास पुढं न सरकण्यामागे सुद्धा यांचाच आहे असं वाटतं? म्हणजे जिथं पोलीस सांगताय, आ, एसआयटी सांगते तपास सुरू आहे, तपास सुरू आहे, 6 महिने झाले एसआयटी गठीत होऊन तरी सुद्धा तपास सुरू आहे, हत्येला 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी सुद्धा तपास सुरू आहे, तुम्हाला एवढा संघर्ष करावा लागतोय? हा, मग त्यासाठीच मुख्यमंत्री साहेबांची मी भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच प्रश्न करणार आहे, की सर मला न्याय भेटणार आहे का नाही ते तुम्ही सांगा. का तर किती वर्ष न्याय मागायचा? न्याय मागायची बी एक हे असती, लिमिट असते ना. 3 महिने, 4 महिने, अजून आरोपीच निष्पन्न नाही म्हणतात. सगळ्या परळीला माहिती आहेत आरोपी. मी पूर्व निजामाबाद सगळ्यांची नावं दिली आहेत. तरी पण अजून आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणतात. मग आपण करायचं काय? तर तुम्ही मग ते आता माकडाच्या जर हातात पाहिलं. चॉकलेट दिल्याप्रमाणेच आहे ना, हा. की उगं हा. मुख्यमंत्री हा. साहेबांपर्यंत गेलं आणि आपल्याला उगं दिलासा दिला आणि परत पाठवलं. हो गडे तुम्हाला एसआयटी स्थापन करून दिली. मग काय करणार ते? त्या ह्याला म्हणजे आता समजा त्या माकडाला कुठं करणार, की चॉकलेट खायची का टाकून द्यायची का त्याचं वेपर्स खायचंय का काय करायचंय? तसंही आमचा प्रकार घडला आहे ना. आता आम्हाला काहीच समजत नाही ना, की हे तपास करतायत, नाही करतायत आणि अजून तपास चालूच आहे म्हणतायत. मग आम्हाला हे काहीच मोप आमच्या आमच्या ह्याच्यावर अधिकारी आहेत. हे मान्य आहे आम्हाला, की आमच्या म्हणण्यानुसार अधिकारी आहेत. पण आमचा जे विश्वास होता, ते आता विश्वास कुठेतरी खचला गेलाय असं मला वाटले. ते वाल्मिक कराडचे जे 2 मुलं आहेत, जे गोट्या गीतेंना त्यांनीच फरार करण्यासाठी मदत केली असा जो तुम्ही आरोप करताय, त्यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटस ठेवलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की राजाश्रय आम्हा तुम्हास होणार, आता सगळंच बोलणार, अशा पद्धतीचं स्टेटस वगैरे त्यांनी ठेवलेलं होतं.
नाही राजाश्रय आमच्यावर तर ते नसणार स्टेटस, कारण राजाश्रय आम्हाला तर नाही. आम्ही गरीब कुटुंबातले, आम्हाला साधा आम्हाला करून खायचं पडलेलं असतं, तर राजाश्रयची आम्हाला काय गरज. राजाश्रय आम्हाला कोण देणार. आणि आता सर्वांसमोर येऊन बोलणार तर त्यांनी बोलायला पाहिजे. त्यांनी पाठीमागं बी एक स्टेटमेंट केलं होतं की तुम्हाला म्हणजे मला फ्लॉटिंगचं जे दिलं होतं, ह्यांनी लालसा दिली ती मला फ्लॉटिंगची, ती मी नाकारलेली होती. म्हणजे त्यावेळेस मला जेव्हा मी वीस प्राशन केलं तेव्हा त्यावेळेस मला फ्लॉटिंगची लालसा दिली की ह्यांनी फ्लॉट कुणी परत दिलती घ्यावा आणि कुणी हा दिली होती? तपास थांबवा. हा म्हणजे कुणी दिली आम्हाला होती? धनंजय मुंडे साहेबांनी नात्र्याला यायला सांगितलं होतं त्या दिवशी. आणि एक म्हणजे मध्यस्थी आमच्याच गावचे कनेरवाडीचे होते, पण त्यांचं नाव नाही मी पुढे सांगू शकत. ते आमच्या भाऊच्या ऑफिसवर येऊन त्यांनी सांगितलं गेलं की तुम्हाला बोलवलं आहे नात्र्याला आणि तुम्हाला ते फ्लॉट देतो म्हणले आहेत आणि आपण हे केस बंद करू. पण मी म्हणलं मला पैशाची गरज नाही. माझे लेकरं मी कसे पण जगू शकते. फक्त मला माझ्या नवऱ्याचा न्याय पाहिजे. ते बी पारदर्शकपणे पाहिजे. हां, आम्हाला निरोप आला होता आणि ते प्लॉटिंग तुम्हाला देणार आहेत आणि तुम्हाला म्हणजे केसमध्ये पुढं काहीच करू नका असं सांगणार आहेत. असं आम्हाला आमच्या कानी सांगण्यात आलं होतं त्यांच्या गुप्तचराच्या हातानं, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याच्या हातानं, धनंजय मुंडे साहेबांच्या. त्यांच्या पण आम्ही ते नाही म्हणला तर आम्ही गेले नाहीये. मी गेले नाही नंतर तिकडं आणि मी ते अमान्य केलं आणि मी माझ्या संघर्षाच्या लढ्यात पुढे चालत राहिले. ताई, तुम्ही जसं म्हणतायत, तुम्ही तिकडे धनंजय मुंडेंनी बोलवलं, तिकडे नाही गेला. तुमच्या संघर्षाच्या लढ्यात तुम्ही पुढे चालता आहात. परंतु शरद पवार गटाचे जे नेते आहेत, राजेभाऊ फड, त्यांनी असा आरोप केलेला आहे की बेन मॅपिंग टेस्ट असेल किंवा नार्को टेस्ट मध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. तुम्ही म्हणताय की असं काही नाही, म्हणजे काय धनंजय मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीवरती तुम्ही आरोप करताय, धनंजय मुंडेंचा संबंध नाही म्हणताय, नेमकं काय आहे? म्हणजे दबाव आहे काय? माझी ब्रेन वाल्मिकी कराडचं नाव समोर आलेलं आहे. ब्रेन मॅपिंग वाल्मिकी कराडनीच थांबवला. मग विनाकारण प्रेस दिल्याचं कारण काय? म्हणजे ऑर्डर धनंजय मुंडे साहेबांनी केले, महादेव मुंडेचा कट रचला धनंजय मुंडे साहेबांनी. नाही ना, आपल्या आपल्या हाती सबूत नव्हतं ना त्यावेळेस. आपल्या हाती सबूत आहे का? आपण सबूत तर असलं तर आपण बोलावा. आपल्यापाशी जर ठोस पुरावा नसेल तर आपण विनाकारण कुणावरही आरोप करून काय उपयोगाचे इथं? मला असं वाटतं. आणि मी वाल्मिक कराडवर आणि त्याच्या मुलावर संशय घेते. का तर त्यांनी तपासामध्ये दबाव आणून तपास थांबवला. ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह आहेत. दमदाट्यामध्ये त्यांचे नंबर आहेत. म्हणून मी त्यांच्यावर संशय घेते. मग असं आपल्यापाशी ठोस पुरावा नाही ना धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेण्याचा. आणि जर ते तपासात आले तर त्यांना तरी कोण सोडणार आहे? जर ह्यांच्या तपासाच्या भागात ते आले तर त्यांना पण नाही ना. पण सध्याला तर त्यांची काहीच ह्याच्यात हे नाही. मग आपण त्यांचं नाव घेऊन आपण त्यांना बदनाम उगाच करू का? का म्हणून करायचं? म्हणजे धनंजय मुंडेंचं जर तपासात नाव आलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार. हां, ते पण कारवाई होणार. जर तपासात धनंजय मुंडे साहेबांचं नाव आलं किंवा ह्या आरोपींनी काही पण घेतलं तर त्यांच्यावर कारवाई होणारच. 100% होणार. ताई, तोपर्यंत तोपर्यंत जोपर्यंत तपासात नाव येत नाही तोपर्यंत असा कुणालाच अधिकार नाही. मला सुद्धा अधिकार नाही की ह्यांनीच मारले म्हणण्याचा. ताई, जे शरद पवार गटाचे जे नेते आहेत, राजेभाऊ फड, ते म्हणतात की ब्रेन मॅपिंग टेस्ट होती, नार्को टेस्ट जी झाली, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचं नाव आलेलं आहे, असं ते स्पष्ट म्हणतात. नाही मग ते एस-आय-टी पथकानं त्या विचारलं पाहिजे, की जर फॅमिलीपर्यंत ती माहिती नव्हती, तर तुमच्यापाशी तर माहिती कसं काय आली? हा यंत्रणेचा भाग आहे. ते मी नाही ना सांगू शकत, की त्यांनी डायरेक्टली नाव कसं घेतलं. मी माझं मत तुमच्या पुढे मांडते. पण त्यांनी डायरेक्टली नाव कसं घेतलं हे मी नाही ना सांगू शकत. ताई, पण धनंजय जे मुंडेचा काही असा हा, बोला ताई. म्हणजे त्या दिवशी राजेभाऊ फड यांनी प्रेस घेतली. पण लगेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण प्रेस घेतली. जगमित्र कार्यालयाहूनच. मग त्यामध्ये नितीन निर्मळ सगळे होते कार्यकर्ते, सगळे आमच्या फॅमिली सोबत आहेत, सगळे आहेत असं बोलत होते. पण नितीन निर्मळ काय म्हणले, ह्याच्यामध्ये खरं तर नितीन निर्मळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ते काय म्हणले, की मच्छर मारले तर ग्रामपंचायत करणार का पोलीस स्टेशन करणार? तसं परळीत खून झाला तर आमदार धनंजय मुंडे साहेब याचा निकाल न्याय देणार का पोलीस स्टेशन देणार? मग पोलीस स्टेशनला ह्यांच्याच बंगल्यावरून फोन जाते म्हणल्यावर आपण काय धरायचं? काय धरायचं? मग आमदार आता स्थानिक आमदार आहेत आपले, आपले लोकप्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना मायबाप मानलेला असते. मग त्यांनी आपल्याला न्याय द्यायचा नाही तर कुणा न्याय द्यायचा आपल्याला?
मग काही भेट वगैरे घेणार आहेत परत धनंजय मुंडेंची काही असं? नाही, मी स्वतःहून भेट घेणार नाही. का तर माझा पूर्ण तपास होईपर्यंत मी स्वतःहून धनंजय मुंडे साहेबांची भेट घेणार नाही. कारण त्यांचंच कर्तव्य आहे की या केसमध्ये समोर येऊन न्याय द्यायचं. कारण सगळे मला मदत करतायत ना. ज्यावेळेस मी विषप्राशन केलं त्यावेळेस सगळे मला मदत करतायत. आता मनोज दादा तर माझ्याच भावासारखे पाठीमागं आहेत. पुन्हा सुप्रियाताई बी आहेत. प्रत्येक गोष्ट मला कॉल करून विचारतात, की काय झालं? काय चालू आहे? ह्या केसमध्ये काय चालू आहे? सगळं म्हणजे आता सुरेश धसांना सगळेच म्हणजे सगळे जेवढे आहेत तेवढे. आता ते काय आपले आहेत का? आपले स्थानिक आहेत का? मग आपल्या स्थानिक मंत्र्याचं आणि आमदारांचं काम आहे, की आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये एवढा मोठा गुन्हा घडलेला आहे, एवढा अत्याचारी गरीब माणूस मारून टाकलेला आहे. तर आपण स्वतः पुढे झालं पाहिजे, की न्याय दिला पाहिजे या परिवाराला म्हणून. जसं खूप तुम्ही संतप्त सांगितलं भावना आता होती पण आपली मूक भावना आहे. पण आता सध्याला नाही. जर त्यांच्याकडून जर मला निरोप आला, माझ्या जर प्रकरणात त्यांनी आवाज उठवला, तर मी त्यांना नक्कीच बोलेल. आणि जोपर्यंत तुमच्याकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती आरोप करणार? जोपर्यंत त्यांच्या बाबत माझ्या म्हणजे तपासामध्ये त्यांच्या बाबत माझ्याकडे ठोस पुरावा येत नाही, तोपर्यंत मी त्यांच्यावर आरोप करणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्याकडे त्यांच्यावर आरोप म्हणजे त्यांनी पण ह्याच्यात शामील आहेत म्हणले, त्या दिवशी मी आरोप करणार आणि त्याच्यावर 100% कारवाई होणार. 100% कार्यवाही होणार. ते तुम्ही आता म्हणालात की सुप्रिया सुळे असतील, सुरेश धस असतील, अजूनही तपास कसा चाललाय या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतात. आता हा जो एसआयटीचा तपास सुरू आहे असं तुम्हाला एसआयटी कडून सांगितलं जात आहे. 6 महिने एसआयटी स्थापन होऊन झालेला आहे. तुम्ही तपास कुठपर्यंत आलेला आहे? कशा पद्धतीने तपास जागेवरच थांबलाय? या बाबतीमध्ये सुप्रिया सुळेंनी काही चर्चा केली का? सुरेश धस यांनी तुमच्याशी काही चर्चा केली का? म्हणजे नाही आता ते विधानसभेचं चालू आहे ना, त्याच्यामुळे ते तिकडे आहेत. आणि सुप्रियाताई बी दिल्लीला आहेत सध्याला. त्याच्यामुळे माझी काही चर्चा झाली नाही. कारण कालच मी पंकज कुमार सरांशी भेटून आले. काल तर एवढी ना मी परेशान झाले होते. एकदम संतप्त ह्याच्यात होते. मी ती बाईट बी कशी दिली कालची ती मला माहिती नाही. पण आज मी दादांशी भेटून आले. मनोज दादांशी. त्यांच्याकडून भेटून आले. म्हणलं दादा मला परत एकदा मुख्यमंत्री साहेबांचा टाइम द्या. आणि मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचं आहे. एवढं नाही हा जो म्हणजे महादेव मुंडे केस प्रकरणात एवढं दडलंय काय हे विचारायचं आहे. ताई तुम्ही मनोज जरांगे पाटील जे आहेत तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही त्यांची भेट घेतली, चर्चा सुद्धा केली म्हणताय. हा जो तपास जागेवरच थांबलाय असा आरोप तुम्ही करताय. मनोज जरांगे पाटील या संदर्भामध्ये तुम्हाला काय बोलले? काय आश्वासन दिलं त्यांनी तुम्हाला?